आहे। काय नेमक्या राजकीय घडामोडी घडतायत, या सगळ्या घडामोडी घडतायत तर त्या संदर्भातले अधिकचे डिटेल्स येणं बाकी आहे। मात्र सचिन अहिर जे शिवसेना युपीटीचे आमदार आहेत त्यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलेली आहे। सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विधान परिषद उपसभापती निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर केलाय। सचिन अहिर यांना शिवसेनेची उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन अहिर यांना ही उमेदवारी, सचिन अहिर हे शिवसेना युपीटीचे आमदार आहेत आणि त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आहेत। कृष्णात काय नेमकं घडलेलं आहे? शिवसेना युपीटीचे आमदार आहेत सचिन अहिर आणि त्यांना एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिलेली आहे, काय नेमकं घडतंय? तर सचिन अहिर यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालेली आहे। विधान परिषद उपसभापती निवडणुकीमध्ये अनेकांची नावं चर्चेत होती आणि त्यामध्येच एकनाथ शिंदेंनी धक्कातंत्राचा अवलंब केलेला आहे। त्यामुळे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ऑपरेशन टायगर नंतरची ही एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णात नेमका धक्कातंत्राचा हा जो अवलंब केलेला आहे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली, काय नेमकं घडलंय? नक्कीच सर्वात मोठी घटना आता घडलेली आहे। सचिन अहिर जे शिवसेना ठाकरे गटामध्ये होते त्यांनी थोड्या वेळापूर्वी पक्षप्रवेश केला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे उपसभापती पदासाठी आणि या उपसभापती पदासाठी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे, त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते। आपण हे फोटो जे आहेत हे आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की G24 तासच्या माध्यमातून हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सचिन अहिर यांच्यासोबतच नीलम गोरे, हेमंत पाटील, चंद्रदादा पाटील, रवींद्र फाटक हे असलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे नक्कीच एक मोठी कलाटणी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। या संपूर्ण घडामोडी मागे, पडद्यामागे घडामोडी नक्की घडलेल्या आहेत आणि सचिन अहिर यांनी पक्षप्रवेश केलेला आहे शिवसेना शिंदे गटामध्ये आणि आता महायुतीचे उमेदवार, उपसभापतीचे उमेदवार म्हणून ते या उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये सामील होत आहेत। ते उपसभापतीसाठीचा उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे। 12 वाजेपर्यंतची मुदत होती आणि अचानक त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि तसा उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे। अत्यंत वेगवान घडामोडी या पडद्यामागे घडलेला पाहायला मिळत आहेत। ऑपरेशन टायगरचा हा एक टप्पा मानला जातोय, हा एक भाग मानला जातोय। जे शिवसेना शिंदे गट, जे शिवसेना ठाकरे गटाचे अत्यंत निष्ठावंत समजले जात होते, आदित्य ठाकरे यांचे निष्ठावंत समजले जात होते, असे सचिन अहिर जे वरळीतून येत होते आणि वरळी विधानसभेचे एक आमदार देखील राहिलेले आहेत, ज्यांच्यासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करत आदित्य ठाकरे यांना उभे केलं गेलं होतं आणि त्यामुळे नक्कीच या संपूर्ण ऑपरेशन टायगरचा एक भाग म्हणून या संपूर्ण घटनेकडे पाहिलं जात होतं। कुणाला ही कल्पना नव्हती की सचिन अहिर हे अशा प्रकारे शिवसेना शिंदे गटामध्ये जातील आणि उपसभापती पदाचा अर्ज दाखल करतील। अखेर त्यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केलेला आहे। सोबत माजी उपसभापती नीलम गोरे असलेल्या पाहायला मिळत आहेत आणि अत्यंत मोठी घटना ही आजची असलेली दिसते। कृष्णात महत्त्वाचे दोन मुद्दे आता या निमित्तानं उपस्थित होतात। एक म्हणजे हा ऑपरेशन टायगरचा भाग आहे, कारण सातत्याने या संदर्भात चर्चा होत होत्या की उद्धव ठाकरे शिवसेना युपीटीचे आमदार फुटणार, त्याचाच हा भाग आहे का? आणि फक्त सचिन अहिर हे एकटेच शिवसेनेमध्ये गेलेले आहेत का, की त्यांच्याबरोबर आणखी इतर आमदार सुद्धा आहेत? कारण जर त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलं असेल आणि जर तितकी संख्या नसेल तर मात्र यांच्यावर शिवसेना युपीटी कडून पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते। नक्कीच तशा प्रकारच्या कारवाईच्या होऊ शकते, परंतु सध्या तरी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला पाहायला मिळतोय। ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत, कायदेशीर अडचणी आहेत त्या नंतर समोर येतीलच, परंतु ज्या पद्धतीनं या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून आमदार आणि खासदार फोडले जात आहेत त्या संदर्भात नक्कीच शिवसेना ठाकरे गटाला विचार करावा लागेल। परंतु शिवसेना ठाकरे गटाचे खंदे समर्थक आणि एक विश्वासू समजले जाणारे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे असे सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात आता पक्षप्रवेश करून उपसभापतीचा अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्यासोबत आणखी किती आमदार असणार आहेत याबाबत
याबाबत कुठलीही माहिती नसली तरी त्यांचा मात्र पक्षप्रवेश झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाला असल्याची माहिती सध्या समोर होते. त्या संदर्भातले फोटो थोड्या वेळात समजतील. परंतु सध्याच्या घडीला मात्र एक मोठी बातमी आहे की त्यांनी महायुतीच्या वतीनं उपसभापती पदाचा अर्ज भरलेला आहे आणि त्याचसाठी त्यांनी कदाचित त्याच अटीखातर त्यांनी पक्षप्रवेश केला असल्याची माहिती येते. उपसभापती जर देणार असाल तर आपण त्या ठिकाणी पक्षप्रवेश करू अशा प्रकारची अट त्यांनी घातली असल्याची माहिती सध्या समोर होते. आता या संदर्भात पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कितपत कारवाई होते हे पाहणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी 5 वर्षापूर्वी याच सचिन अहिर यांच्या निवडणुकीच्या वेळी म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी आमदारांची मतं फुटली गेली होती, त्यावेळी देखील अशा प्रकारची चर्चा होती आणि त्यांना निवडून देखील, परंतु ते अगदी काटावरच्या मताने निवडून आले होते आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे सोबत आमदार जे आहेत ते बाहेर पडले गेले होते आणि त्यावेळीच्या निवडणुकीमध्ये सचिन अहिर हे निवडून आले होते. आता पुन्हा त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीची जी खात्री आहे ती दिली जाऊ शकते. कारण जी 2022 4 वर्षापूर्वी ते निवडून आले होते, त्यानंतर 2 वर्षानंतर पुन्हा ते निवृत्त होतील, त्यावेळी त्यांना देखील पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर त्या संदर्भातला शब्द जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी कदाचित दिला जाऊ शकतो किंवा महायुतीच्या वतीनं दिला जाऊ शकतो. आणि याच वेळी आता सध्या महत्त्वाचं आहे की इतर कोणते कोणते आमदार त्यांच्या संपर्कात आहेत एकनाथ शिंदे यांच्या, की काय होतंय येत्या काळामध्ये ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. आणि एकंदरीतच सचिन अहिर यांनी ज्या प्रकारे पडद्यामागे ज्या घडामोडी शिवसेना शिंदेच्या वतीनं घडवण्यात आल्या आणि अचानक सचिन अहिर यांनी पक्षप्रवेश केलेला पाहायला मिळतोय, नक्कीच एक मोठी घटना या ठिकाणी दिसून येते. अगदी आपण पाहतोय हा खरं तर खूप मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आहे, उद्धव ठाकरे यांना आहे. कारण आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला वरळी आणि या वरळीमध्येच एकनाथ शिंदे यांनी हा मोठा दणका दिलेला आहे. सचिन अहिर हे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना शिवसेनेनं उपसभापती संदर्भात उमेदवारी सुद्धा दिलेली आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. कृष्णात या संदर्भात वेगवेगळी नावं सध्या चर्चेत होती, मात्र ती चर्चेतली नावं बाजूला होऊन अचानक पद्धतीनं हे धक्कातंत्र वापरला गेला आणि सचिन अहिर यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. काय नेमकी सध्याची तिकडची राजकीय वातावरण तिकडचं पाहायला मिळते, कारण इतर काही जे ठाकरेंचे आमदार आहेत त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळते का, तिथे काही वेगळी कुजबूज सुरू आहे का? नाही, सध्या दुसरं कुठलेही आमदार सध्या कोणाशी बोलणं झालेलं नाही. परंतु उपसभापती पदासाठी जी 2 नावं चर्चेत होते, एक हेमंत पाटील आणि दुसरं नीलम गोरे यांचं, हे दोघेही सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात. त्यामुळं ज्यांची नावं चर्चेत होती तेच सचिन अहिर यांचा उपसभापती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजर झालेले आहेत. त्यामुळं या आता नीलम गोरे आणि हेमंत पाटील यांचं नाव मागं पडलेलं आहे. सचिन अहिर हे उपसभापती होणार हे निश्चित आहे, कारण महायुतीची संख्याबळ पाहता उपसभापतीपद हे सचिन अहिर होणार एवढं मात्र निश्चित. दुसरीकडं शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या वतीनं जम्मू आंबेडकर यांचं हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि सचिन अहिर